ठाणे क्षेत्रात सुद्धा यांनी आपल्याचा दबदबा केलाय. हार्ड हिटर, मोठे फटके खेळण्यासाठी पारंगत असलेला ओंकार सामोर जातो अमोलला. पहिला षटक, पहिला चेंडू, अमोल टू ओंकार. पहिलाच बाहेरची काढ लागली आहे. थर्डमॅनला ठीकसा बॅटवर येत नाहीये. वेग धाव मिळाली आहे. श्री गणेशा केलाय. यावेळी ओंकारला चेंडू थोडा बाहेर सोडला अमोलनी, रेंजमध्ये आला नाहीये, आवाक्यात नाहीये. प्रितेश, जोशी, माने, काय कमालचे खेळाडू आहे यांच्याकडे. पण इकडे शेळके, कुणाल शेळके, शेळके कंपनी यांच्याकडे सर्व बंधू खेळतात इथे कोलशेतमध्ये. ही हवेत फटका मिसतो का आहे, झेल आहे का? ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. प्रितेश जोशीने टिपला एक अप्रतिम ऑन द रन, शानदार झेल, विकेट डाऊन. झेल टिपला नाही, हा बनवला कॅच. प्रितेश जोशी सारखा व्यवसाय खेळाडू तोच जेवढा वेगात गेला आणि बरोबर नजर चेंडूवर सी ठेवली. ऑन द रन होता, धावत होता, पर दुसऱ्याचा बॅलन्स सुद्धा चांगलं ठेवलं आणि कुणालची खेळी इथे होते संपुष्टात आणि गेलाय आता वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन. अजून एक मोठं नाव अनिकेत मैदानात. अजून त्यांची टॉप ऑर्डर तर मागे खेळायची बाकी आहे. जाणून बुजून त्यांनी स्वतःला मागे ठेवलंय, पण अमोलला यश मिळतंय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवते अमोल. एक तर राऊंड द विकेट गोलंदाजी करताना जो नैसर्गिक चेंडू आहे, नॅशनल डिलिव्हरी, टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर निघणार. एक तर तुम्हाला रेंजमध्ये आलं पाहिजे, लांबून खेळल्यावर टॉपेज लागणार आणि अशा चुका होणार आणि अशा चुका झाल्या का विकेट जाणार. पण या कठीण कॅच चिपला, पॉईंटला जाऊन त्याने हा झेल घेतला, हे महत्त्वाचं. दरम्यान अमोल अनिकेतला एवढी बरोबर अनिकेत खेळला, रेंजमध्ये आला, हळवा हाताने ढकललं मिडॉपला, बघितलं आपल्या आवाक्यात चेंडू नाही आहे, थोडी गती कमी केली अमोलनी, चेंज ऑफ पेस केला, वापरला आणि हळवा हाताने खेळला. एक धाव. अमोल चांगला मारा करतोय, जास्त मोठे फटके खेळायला देत नाहीये. दरम्यान अमोल, हा चांगला फटका म्हणता येणार नाही कारण विकेट डाऊन. अजून एक मोठा फलंदाज माघारी पडतो. ओंकार यावेळी परततोय डगआउट मध्ये. गोलंदाजीचा ह्या दोन्ही टीमला माहिती आहे एकमेकाचे कच्चे दुवे काय, चांगलं काय, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ज्याला म्हणतो ते माहिती आहे. ओंकारला पण चेंडू बाहेर ठेवला, परत रीड केला नाही, दूरून खेळायला गेला, टॉपेज लागली, ओंकार बॅक, कव्हरला झेल टिपला गेला. अजयने हा झेल सोडला नाही आणि विकेटवर विकेट, 2 विकेट पहिल्या षटकामध्ये तुम्ही 2 धक्के दिले. टॉप ऑर्डर बॅट्समॅनला परत पटवलंय कर्णधार अमोलने. आणि आता धावसंख्या पाहूया, 2 गडी बाद 2 धावा. शेळके कोण गेलाय, ओंकार शेळके
जास्त तुम्हाला कोलशेतमध्ये हे आडनावं ऐकायला मिळतील या संघामध्ये. ओंकार शफल होतोय आणि पूल करायचा प्रयत्न, संपर्क काय होत नाहीये, वेगाने चेंडू निघाला, पास झाला बॅटच्या बाजूने, नशीब बलवत्तर कड नाही लागली. काय अप्रतिम षटक हाताळले अमोलने, 2 धावांचं षटक, 2 गडी बाद 2 धावा. गावदेश पोचलं बाळकुम, कर्णधार लीड फ्रॉम द फ्रंट, पुढे येऊन खेळतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आता दुसरं षटक कोण टाकायचं विचार विनिमय चाललाय. जरा स्प्रेड आउट, लगेच बाजूला व्हा. नो टीम मीटिंग अलाउड गाईज, एनी टाइम एनी कॉस्ट. आता गोलंदाजी कोणाला देतील, कारण विचार केला ओंकार प्रितेश यांनी आता बोलवलंय कोणाला बघूया गोलंदाजीला. खरं त्यांचा चांगला गोलंदाज जो आहे त्यांच्यामधल्या युनिटमधला डिपेंडेबल बॉलर सुबिन, हा रेग्युलर बॉलर आहे त्यांचा. खरा म्हटलं तर रेग्युलर बॉलर म्हणजे हा गोलंदाजी ठाणे क्षेत्रात ओळख आहे याची सुद्धा. पण त्याला काढून आणलं वेदांतला. पाहिलं बॅट्समन कोण आहेत पहिले समोर, कोणासमोर कोणाला द्यायचं, कोणासमोर कोणी टाकायचं, ही गणित असतं, कॅल्क्युलेशन असतं. वेदांतला हातात चेंडू दिला, अमोल त्याला सांगतोय, कान मंत्र देतोय, जरा फास्ट करा प्लीज, आपल्याला 4 आज या सर्व सामने संपवायचे, जरा आपण सहकार्य करा मित्रांनो. पण आता गावदेवी स्पोर्ट क्लब संघ नक्कीच वरचढ चढतोय. पहिल्या षटकानंतर टॉस जिंकून नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आता योग्य वाटतोय. पॉवर प्ले नंतर 2 गडी बाद 2 धावा. आता वेदांत समोर उभा आहे, अनिकेत. आता पॉवर प्लेचं बंधन उठलंय, क्षेत्ररक्षण थोडं फैलावण्यात आलंय. लॉंग ऑफला खेळाडू आहे, वाईड ऑफ लॉंग ऑफला खेळाडू आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑन. वेदांत हा हवेत उडवला, चुकलेला फटका, कव्हरला झेल आहे आणि विकेट डाऊन. वेदांत यश मिळत आहे. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. उजव्या बाजूच्या बाहेर जाणाऱ्या एस्टेच्या बाजूला जाणार चेंडूवर ऑफ साईड खाली आहे, स्वीपर कव्हर, क्षेत्र सुनसान आणि सर्व खेळतात लेग साईडला. एकही असा नाहीये जो कव्हर ड्राईव्हला गेला. कव्हर ड्राईव्ह पाहायलाच मिळत नाहीये. नवीन बॅटर कोण मिंकेश, विकेश ऐकलं होतं, म लागला मिंकेश यादव. अजून टॉप ऑर्डर का नाही आली, वेगळं काहीतरी गणित आहे इथे. यावेळी हवे त्या लेग साईडला आपण सेफ लँडिंग आहे, डीप स्क्वेअर लेगच्या फार पुढ्यात पडेल. 2 धावा निश्चित मिळतील. तिसरी धाव घातक होईल, पण चेंडू हातात भेटला पाहिजे. 3 धावा, 2 धावा सिद्ध होत्या, परंतु ठीक तो गॅदर केला नाही चेंडू, त्यामुळे 3 धावा येत आहेत. डीप स्क्वेअरला कोण आहे पाहूया. आशिष. ऊन खाप तापले, उष्णता जास्त आहे, सूर्य डोक्यावर आहे. सूर्य बरोबर आता डोक्यावर या खेळाडूंच्या, सामान्य गोष्ट नाही आहे इथे. दमखम आणि स्टॅमिनाची सतत परीक्षा यावेळी हवेत आहे. लॉंग ऑफला वाट बघतोय अमोल, येतोय चेंडू खाली, टिपतोय झेल आणि बॅट्समन होतोय फेल. चार गडी बाद, धावसंख्या धावलकावर 5 धावा. ज्याच्या आता मगाशी 3 धावा धावून आल्या या षटकात. पहिल्या षटकात अमोलनी 2 धावा देऊन 2 गडी बाद केले, पण वेदांतला गॉलिंग का दिली ते आता कळलं. तो ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाक 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 असं सांगितलं. सेटअप कर बॅट्समॅनला, विकेट जाईल. सेटअप विकेट आहे. आणि आता आलाय झुंजारचा खरा मोरक्या, झुंजारचा खरा टॉप ऑर्डर बॅट्समन.
हॅलो. हा एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण जवळच चेंडू आहे. विकेट किपर प्रितेश जोशी येतोय वेगाने. सागर हा या संघाचा खरा म्हटला तर टॉप बॅटर, ज्याला म्हणतो आम्ही सागर भरेल धावांची घागर. पण इथे धावा मिळणं मुश्किल. वेदांतही चांगला मारा करतोय. गावदेवी स्पोर्ट्स क्लबचा हा होणार डिपेंडेबल, अनुभवी, भरोशाचा गोलंदाज. फार चांगला धावतोय बघा. रनिंग काय, बॉलिंग रनअप किती सुंदर आहे. यावेळी बैठक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू येतोय. एक धाव वेगाने, दोन धाव आरामात आणि वेगाने घेतल्या आहेत. चांगला थ्रो जर एस्टनवर लागला असता तर काहीतरी झालं असतं, परंतु का चपळ ही रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांनी धावफलक आत्ता सरकते 7. 7 धावा, 7च्या आत 4 घरात, 4 गडी बाद. पण चांगली गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट मिळणार नाही. सेमीला ते यांना दत्त समोर खेळतील. हा चेंडू पाठवलाय, कॅच आहे आणि 5वा धक्का. सागर बॅक टू द डगआउट. नंतर प्रथम फलंदाजी करताना झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाची धावसंख्या महत्वपूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये 5 गडी बाद, 7 धावा. फार जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या अमोल आणि वेदांत यांनी केलं आणि त्याच्या जागेवर दीपेश माने हा एवढा वेगात चेंडू सोडला आणि कौतुक केलं पाहिजे प्रितेश जोशी जो विकेटच्या मागे आहे. त्यांनी एका हाताने, हा लेफ्ट हाताने, डावखोऱ्या हाताने चेंडू अडवला. मागे कोणच नाही आहे. डीप थर्डमॅन आहे, डीप माफ करा, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन, एक वाईड आहेत. दीपेश माने अष्टपैलू खेळाडू या संघाचा गोलंदाजी करतोय. फुलटॉस लेगस्टम्पच्या बाहेर आहे का, पंच बघतील. येस आहे, लेगस्टम्पच्या बाहेर आहे, वाईड आहे अतिरिक्त. पण हा संधी होती इथे शॉट मेकिंगची, पण अगोदरच घुसले होते ऑफ साईडला शपल, त्यामुळे काही बॅटवर येत नाहीये. ताबडतोब मानेला काही कानमंत्र प्रितेशकडनं आणि दोन्ही फलंदाज एकमेकाशी बोलतात का. आता नॉन स्ट्रायकरला आलाय तो जितू. काय जबरदस्त हाई बॅटर आहे. दोन्ही शिडके बंधू मागे राहिले. सागर परतला, आता जितू मैदानात. याच्याकडे पण मोठे पटके खेळण्याची सहज खेळतो, पण हा चान्स होता स्ट्रोकला. फाईन लेग आतमध्ये आहे, मग तुम्ही अशी नो टाकू शकत नाही. फक्त ढकलला जरी असता तरी फाईन लेगला गेला असता, डीप फाईन लेगला. पण इथे वाईडची धाव. हा चांगला चेंडू, टप्पा चांगला, ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि टप्पा गुडलाईन स्पॉटवर सोडला. डॉट डिलिव्हरी येते, निर्धाव चेंडू होतं, दबाव वाढतोय.
या मॅचचं वैशिष्ट्य अजून एक चौकार गेला नाहीये. आधी स्ट्राईक कोणाकडे आहे तो बघूया. मिनकेश याच्याकडे स्ट्राईक आहे आणि खास करून त्याला आता मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 40 धावा तरी पाहिजेत धावफलकावर. उपांत्य फेरी हा खेळायला गेला लेग साईडला, बॉल येते ऑफ साईडला, कव्हर क्षेत्रामधून 2 धावा इथे नाही आणि जितू शेवटी स्ट्राईकसाठी स्वतःकडे थांबला स्वतः, कारण त्याला स्ट्राईक हवाय. तो मोठे फटके कधी खेळू शकतो. धावसंख्या धावफलकावर पाहूया. 11 धावा, 11, 5 गडी बाद 11. तिसरं षटक आता संपतच आलंय कारण चेंडू शिल्लक आहेत 2. हॅलो हां बोला. हॅलो अरे बोला दर्शन सेठ, बोला. हां आहे तिकडेच आहे, कॉमेंट्रीच करतोय. ओके. ओ व्हॉट अ हिट. माझं नाव जितू आहे, हीच माझी ओळख आहे हे दाखवतंय जितू शेळके. पुढे टाकलेल्या चेंडूला काय जबरदस्त प्रहार. डीप मध्ये कोणी चेंडू जातोय सीमारेखा आरपार. षटकार. लेफ्ट आर्म का राइट आर्म होता है. लेफ्ट आर्म से ओके ठीक आहे. हो नाही तो मला पाठवाल तर 9819219204 ला पाठवा. 9819219204 नाही सांगा ना, मी लिहून घेतो. येस सर, या. दरम्यान षटकारानंतर गणित काय झालं बघूया. धावांचं समीकरण. तिसरं षटक इथे होतंय समाप्त. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आता धावसंख्या 6 नी सरासरी आली आहे. आता 4थं षटक महत्त्वपूर्ण. या संघाचा सर्वात अनुभवी आणि आघाडीचा गोलंदाज सुबिनला आता आणलं, कारण की सिबिन सेबॅस्टियन आज क्रिसमस आहे ना त्यांचा. बघू मेरी क्रिसमस कसा देतोय शुभेच्छा. जाऊ दे काहीतरी. दरम्यान जितू समोर जातोय. हा काढा काय सरळ आहे. याचा नाव जितू शेळके. कुठून फटका बनवला. बॅकफुटला जाऊन सरळ गोळी माफत चेंडू गेला. डीप लॉंगापूर्ण षटकार. काय क्लास आहे याला म्हणतात. क्लास, टॅलेंट, बॅट्समनचा क्लास. फलंदाजीमध्ये असलेलं त्याचे वर्चस्व. सरळ पहिले चेंडू त्यांनी रीड केला आणि जागेवरूनच त्यांनी चेंडूला ऑफ वरती खेळला, म्हणजे ऑन दी अप. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहिले आणि दर्शक दीर्घामध्ये चेंडू गेला. का टायमिंग आहे. प्रोफेशनल का म्हणतात, व्यावसायिकता कशाला म्हणतात, याचा चांगलं प्रदर्शन जितू शेळकेच्या बॅटमधून बघतोय. हा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं. 2 धावेला जाणार. धावचीचा संभव बघा. इथेच विकेट टाकली आहे. समोरच्या बॅट्समननी समर्पण केलंय. विकेट डाऊन. केलं पाहिजे जितू खरंच या फलंदाजचं. त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. धावसंख्या धावफलकावर 25 धावा.
जर 40च्या जवळ धावसंख्या आली 40-42 तर सामना रंगणार. यांच्याकडे पण चांगला बॉलिंग अटॅक आहे. हे लढणार. जितू शेळकेनी सांगितलंय मला 4 चेंडू द्या, धावसंख्या 25, 4 चेंडू मला द्या, बघा मी काय कमाल करतो. दरम्यान हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि एक धाव मिळते आणि धावणारच नाही जितू. त्याला स्ट्राईक हवा. ही एक्स्ट्रा रन होती पण वाईड आला. एक आली आहे धाव. समाधान मानतोय पण वेगात चेंडू टाकायच्या प्रयत्नात सुबिन थोडा दिशा भटकतोय. चेंडू बाहेर ठेवतोय, रेंजच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर. हे बरोबर गणित आहे. सुबिन 4 चेंडू बाकी. प्रितेश जोशीचा अनुभव बघा. विकेटच्या मागे अजून एक प्रोफेशनल उभा आहे, व्यावसायिक खेळाडू, बाळकुमचा वादळ. प्रितेश जोशी यशस्वीच्या भूमिकेत, सुबिन आपल्या मार्गावर. हा दुसरा आणि काय पकडलाय. वेल टॅग बाय विकेट किपर. नो चेंडू आहे आणि फ्री हिट आहे. हा नो चेंडू आहे आणि त्याला सांगतोय प्रितेश येऊन, कान मंत्र देतो. काय टेक केलं बघा, यूट्यूबमध्ये बघा तुम्ही. आरामात नाही हा पकडणं. पेस बॉल होता, थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण त्याच्या बाजूने केला असं चौकार होता, चौकारच अडवला. आणि बघा मानेही त्याला कानमध्ये देत आहेत. बघा पंच सांगतायत फ्री हिट आहे. हात हेलिकॉप्टरसारखा गर्र फिरला का फ्री हिट. आता उघड्या डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाजाला मिळाला ब्लँक चेक सही केलेला. त्याला तर धावा भरायच्या 4 किंवा 6. किती भरतो ते बघूया. धावांचा आकडा टाकायचा आणि जितूला तरी सुवर्ण संधी आहे. आता त्याला लायसन मिळालंय. जितूला कुठेही कसंही मारायचं. मारायचं म्हटलं मी, खेळायचं नव्हे, कारण तो मोठे फटके खेळतो. हा काय टेक आहे, वाईड आहे. पण विकेट किपर प्रितेश जोशीने ज्या प्रकारे हा चेंडू घेतलाय, डोळ्याचं पातळ लवतो तोच त्यांनी विकेटला लावला. काय जबरदस्त मॅच आहे. काय क्रिकेट पाहायला मिळते. व्यावसायिक, प्रोफेशनल, ओपन ग्रुप याला म्हणतात. या विभागाची श्रीमंती. हे खेळाडू आहेत म्हणून विभाग श्रीमंत. टावर किती मोठे, गाड्या किती जास्त, बँक बॅलन्स किती जास्त, त्यापेक्षा खेळाडू किती जास्त, तो विभाग श्रीमंत. हे महत्वाचं. दरम्यान सुबिन थोडा दबाव होते, टेन्शनमध्ये. हा हवेत आहे आणि स्वागत केलंय त्यांनी. एक तर फ्री हिटचं स्वागत, पंचांच्या हात वरती, षटकार. बरं 34 आणि चेंडू बाकी आहेत ते 3. आता कुठे सामना होता आणि कुठे आला. मी म्हटलं जितू शेळके, सागर शेळके मागे का खेळतायत, त्याला कारण हे आहे. 4 षटकांचा सामना आहे. मला 4 चेंडू द्या. 4 षटकांच्या सामन्यात, 5 षटकांच्या सामन्यामध्ये दोन्ही भावांनी 100 धावा केल्या आहेत, सेंचुरी मारली आहे. कशात मारले ते? प्रीमियर लीगला. कोलशे प्रीमियर लीग मध्ये हा रेकॉर्ड आहे. का म्हणतात त्याला कोलशेचा झुंजार. हा नो आहे का नाही, पंचांनी षटकार तर दाखवलाय. पंचांनी थर्ड अंपायर मागितलाय रिव्ह्यू हाईट नो साठी. हा काय शॉट आहे. आवडला असेल फलंदाजी जितू शेळकेची तो एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. शेवटी आला आणि कमालची बॅटिंग. नाना बसले तिथे. नक्की काल एका नेत्याने सांगितलं माझ्याकडे नेतृत्व द्या मग कमाल बघा. यांनी सांगितलं माझ्याकडे बॅटिंग द्या आणि कमाल बघा. तो डायलॉग नानांना का, तर नानांना माहिती आहे कोणी काय म्हटलंय. बरोबर. पण काय शॉट आहे. गोलंदाजावर किती रन आले या ओव्हरला ते बघूया आपण. या षटकात आतापर्यंत धावा किती आल्या. काय दॅट्स नो बॉल. अंपायर डिक्लेअर दॅट इज अ नो बॉल. आणि चेंडू परत मागवलाय पंचांनी. एवढा लांब चेंडू मारलाय.
हा नो, परत फ्री हिट. पहिला फ्री हिटला षटकार आहे, ही दुसरी फ्री हिट आहे. 7 धावा एकूण. या षटकात आतापर्यंत धावा आल्या 23. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 3 बाकी आहेत, माफ करा. काय चाललंय, कुठे मॅच होती कुठे आली. धावसंख्या 41 धावा. वाटत होतं 24 मध्ये 5 गडी बाद झाले तुमचे, 11 मध्ये 5. आला 6वा, फोडली डरकाळी. शेर टायगर अभी जिंदा है, सांगितलं जितू शेळकेने. काय मॅच आहे. समोरच्या 2 टीमच्या मनात धडकन भरली असेल. अजून यांच्याकडे 2 वादळ बाकी आहेत. आता फ्री हिट कोणाला मिळते तर तो जितू शेळकेच खेळेल. बॉल चेक करतोय, बाउन्स बघतोय. एक तर गोलंदाजावर तुफानी हल्ला आहे. 3 चेंडूत म्हटलं तर 23 धावा. या पूर्ण स्पर्धेमध्ये महागडं षटक होतं 26 धावांचं. 10 दिवसामध्ये हा 10वा दिवस आहे. 26 धावांचं मागणं होतं. इथे तर हा षटकार नंबर अजून एक मोजा. आई गेला आरपार, फ्रीडचा षटकार. काय या षटकात षटकार किती आले? 4 षटकार. हा लॉंग ऑफला यावेळी हाई षटकार. यावेळी द क्लासिकल शॉट, अप्रतिम बिग हिट षटकार. टप्पा पार केला. 53. आवडला असेल शॉट. हा खास साधारण शॉट नाहीये, खोदून काढून मारलाय त्यांनी. यॉर्कर बॉलला त्यांनी पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. टायमिंग आणि पॉवर आणि नजर, काय नजर, थोडाच हल्ला फक्त, पण बॉलला पाठवलं दर्शक दीर्घांमध्ये. हा काय स्लॉट मध्ये चेंडू नव्हता. आता कुठला चेंडू टाकू शकता तुम्ही. हा यावेळी उडवलाय, परंतु सेफ लँडिंग आहे का, झेल आहे. पण 2 धावा. यावेळी 3री धावेला जाणार एवढं नक्कीच. 2 धावा पूर्ण केला, 3री धाव रनआउटचा शक्यता आहे आणि रनआउट आहे. पण रनआउट झाला तरी टाळ्या वाजल्या पाहिजेत. जितू शेळके झुंजारचा हा फलंदाज. एकूण धावसंख्या झाले धावफलकावर 55, टार्गेट 56 आणि शेवटच्या षटकात आल्या धावा किती. आतापर्यंत 10 दिवसातलं सर्वात महागडं षटक आलं ते सेमीफायनलला. 37 धावा, 37 धावांचं षटक, 55 धावा, 56चं लक्ष. जरा जितू शेळकेच्या धावा किती ते आता महत्वाच्या आहेत. त्यांनी किती केल्या? 34 नॉट आउट जितू शेळके. हो आउट झाला, रनआउट, पण त्याचे 5 षटकार आहेत. 34 मध्ये तो पळालाच नाही. पळाला शेवटी, धावशीत झाला, पण काय कमालची बॅटिंग. आता हे वादळ थांबलं ना, आता दुसरं वादळ बघा. अजून वादळ यायची आहेत या मैदानावर, कारण अजून बाळकुमकडे पण वादळ आहे. त्याचं नाव प्रितेश जोशी आहे, माने आहे. त्यामुळे ही जोडी कशी सुरुवात करते ते पाहणं महत्वाचं. आणि सामना रंगतोय, लोकांच्या पसंतीस पडतंय. 15,000 लाईक्स क्रॉस झाल्या आज या मॅचमुळे. कौतुक केलं पाहिजे 2 टीमचं. कौतुक केलं दादांचं, या टॉप टीमला मैदानात आणलं. 37 धावा एका षटकात, 37. काय कमाल आहे. पळाला नाही, पळवलं. नेक्स्ट मॅच
I am going to call to the two team. Next match. SBF विरुद्ध दत्त स्मृती कोलशेत सेकंड सेमीफायनल. दोन्ही टीमनी कॅप्टन यावं. दत्त स्मृती कोलशेत आणि SBF. संजय भोईर फाउंडेशन वर्सेस दत्त स्मृती. कॅप्टन लवकर या. महत्त्वपूर्ण सामना आणि नाणेफेक वहिनींनी करावी अशी आमची विनंती आहे, कारण ही टीम आहे फार जबरदस्त. दोन्ही मिलापच्या नेतृत्वात खेळणारा संघ दत्त स्मृती कोलशेत ही खरी टीम आहे विकेशजी भोईर यांची, पण ते फक्त बाहेरूनच दिग्दर्शन करतात. डायरेक्शन. बॅट्समन पाठवा लवकर प्लीज जरा. सामना महत्त्वाचा. 56 धावा करायच्या आहेत. 3 षटकानंतर धावा होत्या 18 धावा 5 गडी बाद. नंतर काय घडलं ते आपण बघितलं. वादळ आलं, घोंगावलं, बरंच काय किती लोकांना उडवलं. तुफान आया लेट उभा. टॉस इज ऑन आणि मैदानात उतरती जोडी जी आज ठाणे शहरातील अग्र नामांकित जोडी प्रितेश जोशी आणि दीपेश माने. रायटी लेफ्टी डावी उजवी जोडी. टॉस होतोय हा महत्त्वपूर्ण आणि दत्त स्मृतीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यामुळे आता ही पुढची मॅच सुद्धा महत्त्वाची, पण ही होती आता सुरू आहे सामना मित्रांनो. तो फायनल के पहिले का फायनल आहे. धम्माल आहे आणि थोड्या वेळात इथे मान्यवर येणार आहेत. मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो लेदर क्रिकेटचे मुंबई संघातले खेळाडू आपल्याला इथे दिसणार आहेत. थोड्या वेळात इथे येतील रणजीपटू. फार आपल्याला आवडतं क्रिकेट आहे. आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन दिग्गज इथे येतील. दरम्यान 56 धावा अब तक 56. काय दर्शकांचा वाढता प्रतिसाद. यूट्यूबला आता उड्या पडतायत. WTCच्या माध्यमातून सामना पाहायला जातोय आणि दीपेश माने याच्याबद्दल आणि प्रितेश जोशी. जर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर बाळकुमचं नाव ज्यांनी मोठं केलं तो हा प्रितेश जोशी. 21 चेंडू 100 धावा याच मैदानात. शतक ठोकणारा व्यावसायिक गटामध्ये हाच खेळाडू. व्यावसायिक गटामध्ये शतक ठोकणं वेगळं आणि यांनी ठोकलं ते आणि याच्या नावावर तो रेकॉर्ड आहे. ठाणे जिल्ह्यातील एकमेव क्रिकेट बॅट्समन त्याच्या नावावर हे सेंचुरी आहे. त्यावेळी मीच कव्हरेज करत होतो. फक्त बॉल वरती जात होते हवेत. 21 चेंडूत सेंचुरी 5 षटकांमध्ये. आता रेकॉर्ड इथे 4 षटकात करायचा आहे. 56 धावा करायच्या आहेत. 5 षटकांमध्ये सेंचुरी आहे याच्या नावावर. 21 चेंडू सामोरं गेला. इथे तुम्हाला 24 चेंडू आहेत. 4 ओव्हर आहेत आणि कमान कोणाच्या हातात ते बघूया. पहिले कोण टाकतंय पॉवर प्ले. अनिकेत याला हे षटक महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला सुरुवात मोठी पाहिजे. मगाशी जितूने सामना संपवला. आता इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. समोर आहे दीपेश माने. पहिला चेंडू बरोबर योग्य दिशेवर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. दीपेश मानेला ऑन साइड आवडते. त्याची स्ट्रॉंग झोन लेग साइड आहे. तो तिकडेच मारणार या बघूनच त्यांनी चेंडूला हळूहळू सोडलं. एक तर डावखुरा गोलंदाज आहे. पहिला निर्धाव. काय मॅच आहे. अनिकेत दीपेश वेळ घेतोय. स्वतःला समजवतोय. थोडा बघा ऑफ साइडला शफलून थोडा आता खेळण्याचा प्रयत्न दीपेशचा. हा फिरवलाय परंतु ठीक बॅटवर येत नाहीये. धावही घेत नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण. जितू शेळके तिकडे तत्पर आहे, तयार आहे. जबरदस्त क्रिकेट आहे. झुंजार स्पोर्ट्सने कमाल केली. शेवटच्या षटकात 37 धावा. ही कमाल जितू शेळकेची. पण अनिकेत 2 चेंडूवर विचारतोय प्रश्न, कारण दोन्ही चेंडू चांगले सोडलेत. गती कमी केली त्यांनी. एकच ॲक्शनमध्ये बघा गोलंदाजी करतोय पण बॅक ऑफ द हँड चेंडू सोडतोय. हा आपटला उजवटीच्या बाहेर आहे. बराच आहे. पंचांचे दोन्ही समांतर. चेंडूच मुळे अवांतर.
आत्विक धावसंख्येने खातं उघडलंय, सिंगणेशा केलंय. बघूया पहिली धाव तर धावपकर लागली गेली. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक, 55 धावांची आवश्यकता. हा ठीकसा बॅटवाला नाही, ऑन ड्राईव्ह करतोय, मिडॉनला खेळू आहे, वेगात थ्रो टाकलाय, बॅकअप आहे म्हणून एकच धाव मिळेल. बघा किती जण बॅकअपला आली, कव्हर होऊन पण बॅकअप आलं. इथं बॅकअप होतं पण कव्हरचा खेळू आला. याला म्हणतात क्रिकेट. प्रोफेशनल, व्यावसायिक तुमच्या अंगात असलं पाहिजे, रक्तात भिनलं पाहिजे. रक्तात, नसात, श्वासात, विश्वासात क्रिकेट असेल तर तुम्ही व्यावसायिकतेचं प्रदर्शन करू शकता. पण काय गोलंदाजी करतोय, मोकळा वेट. आता प्रितेश जोशी कधीही कुठेही कुठलाही चेंडू भिरकवायची कला, चांगल्या चेंडूलाही मारतो, खराब चेंडूचा समाचार घेतो. आता त्याच्यावर जबाबदारी आहे, कारण 56 धावा, गोलंदाज इन फॉर्म आहे. अनिकेत समोर आहे प्रितेश, 3 चेंडू 1 धाव झाली आहे. चौथा चेंडू अनिकेतचा, वारंवार क्षेत्रात बदल. बघा 2 धावा आहेत, माफ करा. आणि आता बदल बघा काय केला जातोय, फाईन लेगच्या खेळाडूला हटवून थर्डमॅनचा खेळाडूला हटवून पॉइंटला, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, 5 जण सीमारेषेवर आहेत. आता लॉंग ऑफ नाही, 6 जण आहेत ऑफ साईडला. लेग साईड उघडी ठेवली आहे, ओपन ठेवली आहे, ऑफ साईड पॅक केली आहे. काहीतरी वेगळं गणित, समीकरण वेगळं आहे. आणि लेग साईडला भिरकावलाय, पण मिड विकेटला खेळाडू ठेवलाय, त्याच्याकडे चेंडू येतोय. गोलंदाज आपल्या क्षेत्राच्या अनुरूप गोलंदाजी करतोय का प्लॅनिंग केलं यांनी. 4 चेंडू 3 धावा. चांगलं षटक आतापर्यंत म्हटलं पाहिजे, चांगलं हाताळले हे षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत, कधी मोठा फटका येऊ शकतो, प्रहार होऊ शकतो. लगेच डावखुरा फलंदाज आला, क्षेत्रक्षणात बदल. डीप वाईडिश लॉंग ऑनला खेळू ठेवला, लॉंग ऑनला ठेवला नाहीये. दरम्यान अनिकेत आखूड टप्पा कट केलाय, थर्डमॅनला खेळू आहे, पण ही चांगली संधी होती अप्पर कट खेळण्याची, परंतु टॉपेज लागून थर्डमॅनला चेंडू येतोय. 5 चेंडूंमध्ये अनिकेतने थांबवले फलंदाजांना. 5 चेंडू 3 धावा खर्च केल्या आहेत, पण दबाव आणलाय. या पुढची नाणेफेक झाली आहे. अजून सर काय आदेश पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत चांगलं षटक हाताळले आतापर्यंत. हा हवेत उडवला, लॉंगॉनचा खेळू नाहीये, पण शेल होईल का. ओ चांगला प्रयत्न कसोशीने, आणि बॅकअप बघा कुठून खेळू आले, काय बॅकअप आहे. चांगला प्रयत्न, अप्रतिम. हा जेल झाला असता तर कॅच ऑफ द मॅच झाला असता. मागे आला, पण कौतुक केलं पाहिजे, क्षेत्ररक्षक पूर्णपणे उतरलेत मैदानात. समर्पण. आणि अनिकेतने दिल्या या षटकात फक्त 5 धावा. आता करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये 50 धावा, माफ करा 51 धावा. 56चं लक्ष आहे. 18 चेंडू 51 धावा. पंच सांगतात फेड आउट. सामना मोठा आहे, फायनल के पहिले का फायनल, याला आम्ही म्हणत होतो. अजूनही मॅच कुठेही नाहीये. एका षटकार 37 धावा येऊ शकतात. 37 आम्हीही मारू शकतो. प्रितेश जोशी, दीपेश माने उभे आहेत. 18 चेंडू 51 धावांचं आता लक्ष आलंय, आणि गोलंदाजीची कमान सोपवली आहे कर्णधारांनी. या संघाचा जास्त 40+ गोलंदाज. पंचांनी वॉर्निंग दिली आहे, फिल्डिंग टीमला. आता जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. सामना कुठलाही असो, नियम आणि अटी या स्पर्धेतील महत्त्वाच्या त्या तंतोतंत पाळल्या जातात. दरम्यान गोलंदाज नागराज सर्वात वरिष्ठ खेळाडू. हा जमीन लगत फटका गॅपमध्ये ठेवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चांगला अडवतोय. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. बघा जीव तोडून प्रयत्न चाललेत. नागरांनी चेंडूला पुढे ठेवलं. प्रितेश जोशीने शॉट चेक केला, ताबडतोब तो मोठा फटक्याला आवर घातलं, खालून खेळलाय. चेंडू तपासला जातोय. बघा नागराज हा 40+ खेळाडू कोलशेतचा, त्याला दुसरे षटक दिलंय. प्रितेश जोशीचं वादळ
एवढा मोठा फलंदाज आज तो प्रोफेशनल ग्रुपमध्ये विक्रुलेन्समधून खेळतो. मुंबई संघातून गावदेवी स्पोर्ट्स हा त्याचा स्थानिक संघ. दरम्यान हा चेंडू नागराज ऑफस्टंपच्या बाहेर कडक कट केला. गॅपमध्ये चेंडू आहे, वेग चांगला आहे आणि अडवता येणारच नाही. चेंडू सीमारेखा पार, चौकार. शॉट नव्हताच, परंतु त्याच्यावर कमालीचा फटका बघितला आपण. बॅकफुटला गेला, जस्ट रोल ऑन द बॅकफुट अँड प्लेस द बॉल टुवर्ड द डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन फॉर द बाउंड्री. काय जबरदस्त बॅटिंग. दरम्यान नागराज धावसंख्या 2 आकड्यामध्ये पोहोचते. हळवार सोडला, बाहेर टाकला. पंच वळतील, निश्चित वळतील, सांगतील चेंडू परत टाका, कारण चेंडूचा आहे वाईड. वाईड आणि वाईट हे 2 शब्द सारखे मित्रांनो. वाईट टाकतायत, वाचतायत स्वतःला, कारण प्रितेश आता बॅट फिरवणार. वाट बघतोय खराब चेंडूची. नागराज दबाव आहे मैदानात. पुढील चेंडू घेऊन नागराज कॉमेंट्री बॉक्स कडनं. हा खालून खेळलाय जमीन लगत लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. आरामात चालत चालत धाव. दुसरी धाव बघा, थ्रो लूज आणि डोळ्याचा पातळ लावता तोच एक धावेचं रूपांतर होतो. किती लेझी पट, स्वतः नाराज. इथे तुम्हाला थांबायला वेळ नाही. अगर इतना छोटी गलती करोगे तो आपके आंखों से सुरमा भी चुरा लेंगे ये लोग. ये वो लोग है. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हा हवेत आणि गेला दर्शक दीर्घामध्ये. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं पहिला षटकार. बघा सागर, जितू, कुणाल त्याच्याजवळ आले. पुढ्यात टाकू नको, पदरात पडलं, पवित्र झालं. पुढ्यात टाकलं तर किती लांब मारलं, म्हणून तो पुढ्यात देऊ नको त्याच्या, नाहीतर तो असाच भुकेला आहे, तो सोडणार नाही. आणि काय टॉप क्लास शॉट होता. व्हॉट अ हिट दॅट इज. काय बनवलाय शॉट. नागराजवर प्रति हल्ला होतोय. नागराज आपल्या मार्गावर. हा यॉर्कर चांगला चेंडू. वाह, वेल बॉल्ड. नागराजा जे कानमंत्र दिले त्यानुसार नागराने चेंडू हळूवार सोडला. चेंज ऑफ पेस केलं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. काहीतरी वेगळा विचार. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे का बघूया. बॉल किती बाकी. शेवटचा चेंडू येणं शिल्लक. हा कडक फटका कुठून बनवला आणि पाठवलं डीप लॉंग ऑन वरनं. बॅक टू बॅक या षटकातील दुसरा षटकार. सव्वीस धावा बिनबाद 26. आता 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत बरोबर 30 धावा. 30 धावा म्हणजे तुम्हाला किती फटके बाहेर मारायचे आहेत. 5 बिग हिट. हो, गावदेवी बाळकुम याला विशेष सूचना, प्रेमाचा निरोप. आपण पहिल्या मॅचमध्ये 123 धावा केल्या तेव्हा 2 बॉक्स आपण बाहेर मारलेत बॉल. त्यामुळे पुढच्या वेळी याल तेव्हा डबल एंट्री फील्ड देऊन या. ट्रिपल काय एवढे लांब मारले त्यांनी. आतापर्यंत 6 बॉक्स फक्त गावदेवी स्पोर्टच्या या बॅट्समननी घालवले. पण काय शॉट आहे. आता 30 धावा करायचे आहेत. कठीण नाही आहेत. जेव्हा तुमच्याकडे 2 तोफखाने बसलेत, 2 तोफा धडधडत आहेत. 12-30. 12 चेंडू 30 धावा. ही जोडी
फोडलीच पाहिजे, ब्रेक थ्रू मिळलाच पाहिजे, तो पण या षटकात. काय मॅच आहे. दरम्यान 12 चेंडू 30 धावा. गोलंदाज सिराज, हा लेफ्ट साइडला उडवला, झेल आहे. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जरा टाळा झाला पाहिजे त्या झेलसाठी. अप्रतिम झेल. स्वतःचा बॅलन्स सुटला होता, पडले पण झेल नाही सोडला आणि कोणाला आउट केलं. दीपेश मानेचं वादळ परत घोंगावत डगआउट मध्ये. हे बघा, एक विनंती आहे, ज्या महिला क्रिकेटपटू इथे आल्या आहेत, जरा मुलांनी उठावं सर्वांनी आणि त्यांना आपण खुर्ची द्यावी बसायला. प्लीज सर्वांनी उठा, प्लीज सर्वांनी उठा. जे खुर्चीवर बसले सर्वांनी उठा आणि आमच्या सन्माननीय सर्व माता भगिनींना आपण खुर्ची द्या बसायला. डगआउटमध्ये जे आहे, डगआउटमध्ये जरा उठा, तिथून जरा पायावर उभे राहा. फार मोठा आता प्रोफेशनल मॅच चालू आहेत, पण विकेट गेली आहे इथे. जरा उठा प्लीज मित्रांनो. सांगायला बरं वाटत नाही, पण कृपया स्त्रीचा सन्मान करणारा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ते लक्षात ठेवा. दरम्यान चिराग, विकेट घेतली आहे चिरागने. यॉर्कर लेन हाताळलाय चेंडू, एक धाव मिळेल. प्रितिशला स्ट्राईक पाहिजे. बघा, तो जावणारच नाही दुसऱ्या धावेला, तो चालत चालत गेला. त्याला माहिती आहे माझ्यासाठी 5 शॉट आहेत, 5 शॉट मला मारायचे आहेत, तो बनवणार, हे त्याला आत्मविश्वास आहे. कारण तुमचा चांगला बॅट्समन स्ट्राईकला पाहिजे. दीपेशचं वादळ संपलं, पण हे वादळ आहे आणि चिराग लहान वयाचा आहे. चिराग असं नाहीये, कोलशेतचा उगवता सितारा म्हणून बघितलं जातं. गोलंदाजाला शिडशिडीत बांधा आहे, पण वांदे करतो फलंदाजांचे. एवढा चांगला बॉलर सुद्धा आहे. उजवटीच्या बाहेर वाईट टाकला, कारण समोर दबाव आहे. या वाईट कधी येतात, ज्यावेळी तुम्ही टेन्शनमध्ये असता. स्वतःला वाचवणं हे महत्वाचं यावेळी. पण चिरागकडे आउट स्विंग जो आहे, टप्पा पडल्यावर बाहेर चेंडू काढायची जी कला आहे, ती आम्ही अनेक मॅचमध्ये बघितली आहे. बघू प्रितेश कसा समोर जातोय. हा परत एकदा खूपच वाईड. हा पंचांचे नशीब दुनियात तेवढे लांब नाही आहेत. इशारा येतो वाईडचा, पण 2 धावा दिल्या आहेत. दबाव आहे, जाणून बुजून चाललंय, सेटअप चाललंय, काहीतरी सेटअप. 2 वाईड नंतर काहीतरी घडणार. हे सेटअप असतं. सेटअप क्रिकेटमध्ये तुम्ही विकेट सेटअप करता, नंतर विकेट घेता, हे महत्वाचं. प्लॅनिंग, आराखे, योजना इथूनच तर आम्ही कळतात आपल्याला. दरम्यान काहीतरी प्लॅन झालाय. परत गोलंदाज, हा तुमचं प्लॅनिंग काय असो, माझं उत्तर एकच, षटकार लांगाच्या डोक्यावरनं. ती 35 धावा आता करायच्या आहेत, बरोबर 21 धावा. खरं म्हटलं तर 21 धावा जास्त आहेत, पण प्रितेशसाठी या 4 शॉटची मॅच आहे, अजून 4 विकेटची. चेंडू परत टाकावा लागेल, जर फलंदाजांना एनी ऑब्जेक्शन असेल तर. चेक करता चेंडू बाउन्स कसा आहे, माझ्या बॅटवर येईल की नाही, माझ्या बॅटला लागल्यावर चेंडू लांब जाईल की नाही. हे जे प्रोफेशनलिझम आहे, अप्रोच, ते महत्वाचं. पण कुठला शॉट बनवला त्याने, यॉर्कर लेंथ खोदून काढली. नजर, फुटवर्क, टायमिंगचा शॉट होता. चला लवकर चला प्लीज, वेळ आहे असं आम्ही म्हणणारच नाही. आज क्रिसमस आहे, चांगला दिवस आहे. सर्व ख्रिस्त बांधवांना आमच्याकडून, आमच्या आयोजकांकडून क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.
दरम्यान 21 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक किती ते बघूया. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा आहेत. लक्ष तसं दिसायला मोठं. फलंदाजाच्या मनात काय. गोलंदाज वेगाने निघतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वळतील. परत चेंडू टाकायचा आदेश देतील. चेंडू वाईड. दबाव किती बघा. टेन्शन किती बघा. अशा वेळी भटकलेल्या मनाला कसला आधार असतो. शब्दांचा. कोणीतरी जाऊन बोलावं. भटकलेल्या मनाला नेहमी शब्दांचा आधार. दरम्यान गोलंदाज आहे चिराग. थोडा प्रेशरमध्ये. कारण एक षटकार आल्यानंतर आता लाईन अँड लेंथ कुठली निवडतोय. कसा चेंडू हाताळतोय महत्वाचं. हाय बॉल. यॉर्कर लेंथ. शेवटी त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं. चेंडूला थोडं हळूवार पण हाताळलं आणि रेंज मध्ये आला नाही चेंडू. आवाक्यात आला नाही बॅट्समनच्या. आता 8 चेंडू आणि 21 धावा. 20 धावा. 8-20 करेक्ट. 8 चेंडू 20 धावा. किती कॅल्क्युलेशन बघा प्रितेशकडे. परफेक्ट कॅल्क्युलेट करून खेळतोय. फुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल सक्सेसफुल सिक्सर. करे तो क्या करे. अच्छे गेंद को भी आप मार रहे हो. खराब गेंद को भी आप मार रहे हो. तो मैं करू तो क्या करू. त्याला आता सांगायला गेलंच नाही कोणी. कारण की या मॅचमध्ये 10 बॉल तुम्ही हरवले. आता हा षटकार मी मगाशी म्हटलं होतं याच्यासाठी 4 मोठे स्ट्रोकची मॅच आहे. 4 फटक्यांची मॅच. आता धावसंख्या झाली धावफलकावर 42. करायचे आता बरोबर 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. काय मॅच आहे. आणि दादांचं आगमन झालंय. ज्यांच्या संकल्पनेतून ही सर्व स्पर्धेचं आयोजन ते आमचं लाडकं नेतृत्व सन्माननीय संजय दादा भोईर साहेब यांचं आगमन. आणि आता गोलंदाज पुन्हा एकदा मार्गावर. चिराग. लेकिन उम्मीद के चिराग नहीं बन पाए. विकेट तो मिली पहली गेंद पर लेकिन उम्मीद से कम. चिराग दबावत आहे. प्रीतेश जोशीचे बॅट आग ओकते. थांबला. एक व्यावसायिक गटातील टॉप प्लेयर आहे चिराग. म्हणजे उम्मीद. बघूया उम्मीद काय करते. दबाव आहे बघा. टेन्शन आहे. नाही पंच आता काय बोलणार. कारण की दबाव तेवढा मैदानात आहे. प्रेशर बरंच आहे. हाई बिग हिट. हा पुढे टाकला आणि पाठवलं दर्शक दीर्घामध्ये. बॅक टू बॅक सिक्सर. टक्के सर्व प्रतिष्ठित म्हटले मारणार आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या त्यांनी. तो तसाच दिला. पुढ्यातला चेंडू कुठे पाठवला. आता गरज काय बघूया. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 48. आता करायच्यात बरोबर 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. आता काय करावं लागेल. या षटकात आल्या धावा 22. 22 धावांचं षटक आलं. त्यांनी 37 दिल्या. आम्ही परतफेड केली 22ची विदाऊट इंटरेस्ट. आहे की नाही. पण जिथूनही बॅटिंग केली म्हणून तर मॅच इथपर्यंत आली. हे पण तेवढं खरं आहे. त्यामुळे सामना अजून खुला आहे. वाटतं तुम्हाला 6 चेंडू 8 धावा सोपं. कधी कधी इथूनही सामना फिरतो. ज्याचं भविष्य कोणच सांगू शकत नाही. तो खेळ म्हणजे क्रिकेट. द गेम ऑफ बिग 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 अनसर्टनिटी. ते क्रिकेट. अमोल सामोर जातोय.
गोलंदाज आहे जितू, मला वाटतं जितू शेळके. 6 चेंडू 8 धावा. काय काय लवकर प्लीज, फास्ट, आपण वेळ घेताय. दरम्यान जितू हा हवेत उडवलाय, झेल आहे, निश्चित आहे, विकेट डाऊन. एक धावा काढून द्या. चेतन आत गेला, कारण एक धाव काढून प्रितेशला स्ट्राईक द्या आणि तिकडून तमाशा बघा. करायचं तर तो करणार आहे, आत्मविश्वास स्वतःवर आहे. 5-8 करायचे आहेत कंपल्सरी. पण गोलंदाज जितू शेळके, अनुभव त्याच्या गाठीशी, शिदोरी उघडेल तो अनुभवाची, कारण नवीन बॅट्समन मैदानात आहे. चेतन दरम्यान क्षेत्रक्षल बघा बदल केला, कारण की त्यांना धाव द्यायची नाहीये. स्ट्राईकवर चेतनला ठेवायचं आहे, स्ट्राईक पासून दूर ठेवायचं आहे प्रितेशला. पण तोही मारू शकतो मोठे फटके, सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. शॉर्ट कव्हर आणलं एक, हो वेल बॉल, डॉट डिलिव्हरी, आणि इथे दबाव आला. 4 चेंडू 8 धावा, दबाव वाढला. 6 चेंडूत 12 धावा या संघाने वाचवल्या होत्या ड्रीम 11 माजुला समोर. तो संघ आता खेळतोय वाचवायच्या 4 चेंडूत 8 धावा. मेरी क्रिसमस आहे आज. चला 4-8, जरा जास्त वेळ घेऊ नका प्लीज, प्लीज जरा बघा, नियमांचं पालन महत्वाचं. चेतन वर दबाव आला, पण काय डिलिव्हरी सोडली त्याने, काय चेंडू सोडला. हा चेंडू, ओ अपील, अपील केलंय, पण डॉट डिलिव्हरी येते. 3 चेंडू 8 धावा. एका बाजूला उभं ठेवलंय फलंदाजाला, ठिय्या आंदोलन करतोय. समोरच्या बाजूने प्रितेश जोशी ओरडतोय, कसाही कर धाव, मला 2 चेंडू तरी दे. कारण आता 3 चेंडू 8 धावा. हा बॉल जर मेडन आला, जर काही झालं तर मग नवीन बॅट्समनला समोर यायचंय. त्यामुळे सामना रंगतदार. अरे मित्रांनो, आवडला असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. या मॅच मध्ये दोघांसाठी झाल्या पाहिजेत. अजून पाठ टेकवणार नाही, आम्ही हरलो नाही, कारण तुम्ही अजून जिंकला नाही, हे सांगणारा सामना. काय मॅच आहे. जितू शेळके, एक मोठा शॉट पाहिजे, एक विकेट पाहिजे. चौकार लागेल, षटकार लागेल, 2 धावा 1 धावा, काही घडू शकतं. चेतनला उभं ठेवलंय जितू शेळके. परत एकदा हा 12 धाव घेण्याचा प्रयत्न, इकडे रनआउटचा मौका, आणि नशीब रनआउट नाही झाले. ओ गॉड. आणि चेतनला प्रितेश जोशींनी काय सांगितलंय, विकेट किपरनी जर चेंडू यष्टाला लागला असता तर मॅच मध्ये काय घडलं असतं सांगता येत नाही. क्रिकेट आहे, वाईट नो पण वर्षा होऊ शकतो, चांगला गोलंदाज बिघडू शकतो. अनेक इथे वादळं बघितली आहेत. पण आता 2 चेंडू आणि 7 धावा, कंपल्सरी चेस. काय मॅच आहे. दर्शकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा, पैसा वसूल मॅच. यूट्यूबला आता किती उड्या पडल्यात, 16,000च्या वर. जबरदस्त सामना. 2 चेंडू 7 धावा. दरम्यान प्रितेश जोशी आता कसा समोर जातोय, त्याच्यासाठी काय योजना आखली आहे. काय मॅच आहे. दर्शकांच्या वार्ता पूर्ण मैदान भरलंय. जिकडे सावल्या तिकडे दर्शक, जिथे सावली पडली आहे झाडांची सावलीमध्ये तिकडे दर्शक उभे आहेत.
2 चेंडू 7 धावा. प्रितेश जोशीची सत्व परीक्षा. आपटला, उडवला, एक धाव मिळेल. धावचित होतो का आणि झेलचित. व्हॉट अ मॅच. इथे प्रितेश जोशीची विकेट गेली आहे आणि मॅच मध्ये आली आहे. काय आलीच, टोटल आली. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी. धावा. आकाश शेळके यांच्याकडनं जितू शेळके यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक हे षटक हाताळल्याबद्दल. 1 चेंडू 7 धावा. आता लिगल डिलिव्हरी टाकावं लागेल. आता काय वाकडं तिकडे केलं तर महागात ठरेल. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 7 धावा करायच्याच आहेत. कंपल्सरी चेस पाहिजेच. पाठलाग कंपल्सरी आहे. पण काय बॅटिंग केली आणि काय गोलंदाजी करतोय. सोडला आणि डॉट डिलिव्हरीने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्टला पराभूत करून झुंजार स्पोर्ट्स कोलशेत फायनल मध्ये. डीजे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो नंतर आम्ही